उभे विठेवरी धरते भान उभे विटेवरी गोर कठेवरी ठेवरी हार गाळा काठी घंटी हार गाळा काठी रामकृष्ण हरी
संत कृपा झाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकरतेने केला विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बैना म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले वजा संत कृपा झाली इमारत फळाली पांडुरंगा करू प्रथमा संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बैना म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले वजा संत कृपा झाली इमारत फळाली विठ्ठल झाली इमारत फळाली प्रस्तुत संगीत आता थोडं किचकट आहे तुम्हाला हाय सुधरल आता याच्यापेक्षा किचकट किती सांगा राजा गादीवर बैल गोठ्यात कुत्रा दारात उत्तर एका झाडाची फुलं तोडली तीन हार केले एक हार देवाच्या गळ्यात गेला एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेताला गेला याच्या झाडाचा दोष काय लय सावध राहा का एका कुंभारानं 3 मडके बनवले एक दही हांडीला गेलं एक डाव्याला गेलं आणि एक म्हाताऱ्याला लघवीला गेलं कुंभाराचा काय दोष नाही पुन्हा बरं का फिर जागेवर एका खाणीतून 3 दगड आणली एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा एकावर लिहिलंय चपला येथे काढा आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करायचा नाही एका बापाची 3 पोर आहेत थोरलं ती शिप्यात मधलं तिरट खेळात लहान पोरगी घेऊन पळून गेलं आई बापाचा काय दोष एका विहिरीचं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं पाण्याचा काय दोष ऐका उत्तर आता राजाच्या देवाच्या गळ्यात गेलेल्या हाराचं प्रारब्ध उत्तम आहे कीर्तनकाराच्या गळ्यात गेलेल्या हाराचं प्रारब्ध मध्यम आहे आणि प्रेताला गेलेल्या हाराचं प्रारब्ध कनिष्ठ आहे हा झाडाचा दोष आहे का ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे बस फिट बसलं कीर्तन मग बैल गोठ्यात आहे हे त्याचा पुत्रा दारात आहे प्रारब्ध आहे राजा गादीवर आहे हे त्याच बस आता फिट बसलं प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ कनिष्ठ झाले 3 प्रारब्ध आता ऐका बरं बारीक 3 प्रारब्ध आहे प्रारब्धाचा कधी कुणाचं बदलवता एका बापानं 2 पुरींचे लग्न केले टोले जंग 13% पतसंस्था काढून उताटेल बापाची आवला टोले जंग लगीन केलं पण एका पोरीला असा नवरा मिळाला कमराला कपाट्याच्या चाव्या आल्या आणि एकीला असा नवरा मिळाला तिला वाटतं अंधारच पडू नये अंधार नको अंधार पडलं का अवलाद आली आता काळी पिशी 2-4 कुत्री त्याच्या माग पिशी नेली कुत्र्यानं लिंबूच घेऊन आला मुतला चेंडीत हे तिचं बस आता उलटे फिरायचे आपल्याला हा म्हणा नाही तर म्हणा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे पण दशरथ पुत्र शोकाने मिळाला हे त्याचं कर्म आहे शब्द बदलला बरं का आता कर्म आणि आता पुन्हा उलट फिरू आपण
दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध, दशरथ पुत्र शोकाने मेला हे त्याचं कर्म, पण जटायू रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध. आता पुन्हा उलट फिरू, जेवढं घुसळ डोक्यात तेवढं. जेवाचा बाप तर फळून मेला आणि फडफडणारा पक्षी देवाच्या मांडीवर मेला. पक्षी देवाच्या मांडीवर, देवाचा बाप बायकोच्या मांडीवर. त्याचंही कारण आहे ना, बायको पासून कोणाला सुख मिळत नाही, बाहेरून आणली तरी. आपल्याकडे कमी पडली तर बाहेरून आणली तरी. पोथ्या वाचणारी मंडळी ध्यानात ठेवा, दशरथाला गंज बायका होत्या, पण जी खरी अवदसा होती ती बाहेरून आणली होती. काही इराकची होती. फुकट एवढं रामायणावर फट नाही झालं. बाहेरची बायको आणू नये. त्याच्या पुढे समजा नवरदेव आंधळा आहे म्हणून त्याला बायको मिळालं. नवरदेव आंधळा होता, त्याला बायको मिळालं. एखाद्याने बाहेरून आणली गांधारी. आंधळी आंधळी होतात होत, आंधळा पोरगा नवरदेव, बायको गांधारी कुठून आणली होती? कंधारची होती. 100 पोरं झाली तिला, एक अर्ध नाही. 100 क्वालिटी तशीच होती ती, पण नमुन्यावर या की खानदान मिली. त्या प्रिला नाव नाही राहिलं. पुढे वाचलं का महाराष्ट्रात दुर्योधन 5 स्टॉल वाचलं? कोण आहे? दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का वाचलं का तुम्ही? पुढे दुशीला पार बाहेरची बायको आणली असं होते. एका मिनिटामध्ये रामायणाचा अख्ख्या सत्यानाश जिने केला. तिचं नाव कैकेयी. आणि जिने 100 पोरं पैदा केली. करू द्या, लावू द्या, पण महाराज या मंडळीने नीतीला हात घालून सगळ्यात ओढीत आणली. हात जिला घातला ती कोण होती? नीती होती. ती कोण होती? नीती. पण हे 100 नीती होती ती, पण हे 100 अवलादी अशा होत्या. यांनी नीती सुद्धा बाहेर ओढीत आणली. वाटून झालं तो भाग सोडा, पण नीतीला सुद्धा हात घातला का नाही? महाराष्ट्रासारखी संस्कृती दुसरी नाही. कोणच्या काही डोकं लावत गुरी आणील तुला ती गुरी बिरी नको. जिला सून नाही ना सून, ती लई टकळ्या फुटी. ती नाही डोळे देखत आणायची म्हणती. माझ्या डोळे अंग पाया. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुन आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहित. ज्या पोऱ्याने बायको करेल नाही ना, बायको ती पोर बोलून येत नाही मला. बायको करू दे अशी नीट करून टाकील. बायको आपल्या पुढं नीट करीन, नीट. गपची बस. असाच म्हणायचा तो बाप. बाबू तो बाप असाच उड्या हाणत रे. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला, तू का चिंगड्या निवडीतो घ्या. हो, मार्गांची भाषा आहे माझी नाही. जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाना. कोल्याचा आरडणं कवर आहे वाघ. तुम्ही पहा निम्या रात्री एक वाक्य सांगतो तुम्हाला. दोघांना कधी झोपून देऊ नये आणि 5 जणांना कधी जाग करू नये. दोघांना कधी झोपून देऊ नये. एक उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये. त्याच्या पोटात 2 घास तरी उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये. आणि कथा कीर्तनाला झोपलेल्याला कधी झोपू देऊ नये. पण 5 जणांना कधी उठवू नये. 1 साप पडू द्या. 2 मोहाळ. सापाला कधी उठू नये, मोहाळाला कधी उठू नये, झोपलेल्या शियाला कधी उठू नये, कधीच उठू नये. झोळीत झोपलेल्या बाळाला कधी उठू नये. उठू नये हे झोपूनच राहू. गोंग्याच करतात हे एवढी. पण माणसं त्याला उठे. काही सुनाला जर अर्जंट काम असलं करायचं नसलं ना, ती पोराला चिमटा घेते. पोर पाहू का वांगे पाहू खरा देते. 5 जणांना कधी उठू नये, सापाला कधी उठू नये. ते पडूनच राहू द्या.
साप ही क्वालिटी कठीण आहे. कोंबडी शहाण्या माणसानं पाळू नये, आणि पाळायची असली तर घरापासून काही अंतरावर पाळावा आणि 1000-2000 पाळावा. व्यवसाय म्हणून करायला हरकत नाही, पण दरवाजा समोर कोंबडी नसावा. कोंबडीची विष्ठा जर सकाळी पायाखाली आली तर एक ब्रह्महत्येचं पाप आहे. ती काही स्वीची आवलत नाही, ती नर्तकी आहे. नाचली होती, ती नाचत होती. ती इंद्राच्या दरबारात नाचणारी नर्तकी आहे. ती दारू पिली एकदा आणि तिथं नाचताना तोल गेला तेव्हा त्याला इंद्राने शाप दिला, तू कोंबडी होऊन पडशील आणि पीस करून खाशील. होतं बरं धान्य सोडा ना. माणसाला बोंबलायला लावतो ही चूक, ती चालू चालू गेली. ही चुकनच सुद्धा नाही आतमध्ये गेलं. कोंबडी ती, मग तिला खाणारी आवलात किती नांदाट असेल तुम्ही विचार करा ना. माणसं म्हणते जाग करू नये. आणि ज्यांच्या घरी कोंबड्या आहे ना त्यांच्या घरी सकाळी हळपात नाही. उठलं खडू, अख्ख्या परपंचाची खुडू. काही काहींच्या घरी तर धंदाच नाही दुसरा, धड कोंबडी पाय अंड. हरिपात नाही, तुळशीला पाणी नाही. एखादी अंगठीच गेली, कोंबडीनं दुसऱ्या दिवशी अंगठी टाकली. का नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. राजा दशरथाचं प्रारब्ध कनिष्ठ होतं, पण राम जन्माला आला हे प्रारब्ध त्याचं उत्तम होतं, पण राजा दशरथाचं कर्म वाईट होतं. अजून एक पुन्हा संवाद ठेवाय त्यातला. 900 स्वर्गाधिपती झाला, परंतु राटी भांबवला आणि भजंग पावला. प्रारब्ध बदलवता येत नाही मान्य, पण मी एक वाक्य सांगतो, तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. प्रारब्ध जर बदलवता येत नसेल, पण कर्म जर सात्विक असेल आणि ते जर नीतीनं असेल तर प्रारब्धाचा पावर कमी करता येतो. ज्यांचा अख्ख्या जगानं छळ केला ते जगद्गुरु ठरले, आणि ज्यांना जवळच्यानीच त्रास दिला ते छत्रपती ठरले. प्रारब्ध बदलवता येतं. ज्यांना शाळेत जायला फी भरायला पैसे नव्हते, शाळेतले पोरं, ज्यांना शाळेत फी भरायला पैसे नव्हते ते राष्ट्राचे राष्ट्रपती अब्दुल कलाम झाले. आणि ज्यांना कॉलेजला जायला ड्रेसही नव्हता, फी नव्हती, पण तोंड खास होत, भाषण करायचं मला आणि सर्टिफिकेट पैसे मिळायचे, तर कॉलेज ते पैसे विद्यार्थ्याला द्यायचं. त्याच्यावर त्यांनी एफ व्हायला पहिली निवडणूक लढवली होती, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर पाटील झाले. असं कोणी उठायचं नाही मानशिवाय. तुला काय वारं काय गेलं, पोलीस व्हायचे तुला, व्यायाम कर ना. 8:30ला उठवतो पोलीस भरती झाला, भोंगळा करून आला पाहिजे. पोलीस भरती पाठी राहते तिथं काला ग्राउंड घालायला तो. चहाचं दुकान जर 9ला उघडत आहे, गल्ला करशील मला. चहाचं दुकान हे सूर्य उदयाच्या पूर्वी उघडलेलं असतं. अरे आम्हाला सच्चाला उत्तर नाही आहे का, आता करंट लावून दिलाय तुम्हाला आपणाचा. थोडंसं किचकट मुद्द्यात घालतो. दशरथाचं प्रारब्ध मग काय अर्ध होत. मी तुझे माणसं काय म्हणले माहिती, राम जर देव होता त्याचा बाप कसा तर फडून मिळाला बा, अशा उरफाट्या पोथ्या नको. रामाच्या पायाने आयल्या तरली मान्य, रामाच्या स्पर्शाने शबरी तरली मान्य, रामाच्या नावानं दगड तरली मान्य. मग स्वतःचा बाप सोडवलाच असता, पण काय आडवं आलं. अशा उरफाट्या पोथ्या नाही वाजायला. लोकांचे कीर्तनकार भजने बिजने कोणी असले तर त्याला ठेवा. रावणाने सीता पळवली हे अजिबात लोकांना सापडा. पळून जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा ना रोज. त्या रावणाचा असा खेळ केलाय कीर्तनकारांनी भजनेनी. सीता पळवली, पळू दे, तुला काय तकलीफ झाली, पळून तू. पण रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. एक आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. लंका स्वनेची होती तरी शंकराची भक्ती करीत होत. इथं साधं सरपंच झालं तर देवळात येत नाही. तुम्ही उरकून घ्या बाबा. अरे तू 2.5 वर्ष येड्या असा बावड्यावानी काय करतो.
₹7,50,000 घातले ग्रामपंचायतीचा सदस्य आला आणि बायको कांदे लावायचे टोळीची मुकादम नाही लोक दिले इथे ते मोकळी गो आहे काय माणसे 12:39 ला लग्न दुपारा 39 ला लग्न 12:39 ला म्हणजे 1 ला लग्न 45 डिग्री तापमान धोत्रावाल्यांना दम निघा एवढं गरमान हे जीन पॅन्ट वाले बसात्यात कशी या लग्नाला फटाके दुपारच्या 45 डिग्री तापमानाला फटाके त्याच्यात नवरदेव बाहेर ठोय 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 ते नवरदेव उडी हाणायचे त्याला वाटलं शांताबाई आली बाकीचे म्हणले ते फटाके म्हणजे 40,000 पाण्यात गेले का काम आले चला थोडं पुढं किंवा पुढे जायचंच का आता अख्खे कीर्तन तिथंच भुंगायचं आपल्याला रावणाने आईसाठी आत्मलिंग आणलं म्हणतात तसंच तो ईद त्या वाल्याचा केला लोकांनी ही भजनी द्या तेव्हा लोक म्हणले वाल्यानं 7 रांगण बामणं मारली एवढी बामणं होती का तेव्हा बरं मारायचा हिशोब कसा काढला पाहिजे येते एक बामण मारला एक अशी किती भरली सर एवढी बामणं आणली कुठून होत्या इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे त्याने एवढी आणली कुठून बरं आणली तर आणली बामणं डोंगराला गेलती गावा त्यांना गावातलंच खपा ना म्हणजे तुम्ही वाचिता कुठून तसं नाही येते वाल्यासारखा नशिबवान माणूसच नव्हता मला त्याला नारद भेटायला गेलाय आणि अगोदर रामायण झालंय मग राम झालाय फक्त वाल्याच्या जीवनात एकच गोष्ट वाईट होती त्याने संगत वाईट अशी केली नाही तर तो साधूच होता तुमचं मत काय आणि आज तुम्ही मी सगळे खरंच सज्जने आपण कुणामुळे बिघडलो बस कुसंगे नाडीला साधू वाईट नाही आणि एक खरं सांगा माणूस जन्माला आलेला एकही वाईट नाही फक्त मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून आहे सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून सापाच्या आईला पिलं होताना सापाची आई बांधानं पडते बांधानं आणि पिलं माग पडतात कात दिसते पा शेताच्या बांधाला शेतकऱ्याला का तर ती पिलं बाहेर माग पडत असताना ती पुढं पळती गपक्यात वळती वळाल्यावर जेवढे सापडले तेवढे खाते जेवढे पळाले तेवढे वाचले मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आणि तुम्हाला मला धोका फक्त 3 माणसांपासून 1 मित्र 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावले सगळ्यात हलकट क्वालिटी आहेत 3 आता कीर्तन संपले आपले मित्र तपासायचे आज म्हणजे सांगायचं बस तुम्ही माझी शेवटची भेट परत आपली गाडी यायची तुम्हाला मी तुझ्या गाडीवर पायी पायी ये आपली गाठली आणि भाऊबंद आता बरं झालं मी अर्धे तुमची माझी भाऊबंद मेले बरं झालं त्या आवलादी मुलातल्या नाही तर इतक्या नालायक आवलादी भाऊबंद जिवंतपणे नीट जगून देती नाही मेले त्यांच्याशिवाय जात आहेत मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे नको कोणाला रामराम आपलीच टोळी यांच्याकडून आणला महाराज आता लोक फक्त कडक कपडे घालून हिंडायला लागले नाही तर भाऊबंद राहिले नाही खांदेकरी सुद्धा राहिले नाही 2-4 वर्षात काय म्हणते तुमचं माणसं फक्त कडक कपडे घालून थोडे हिंडायला लागले पांढरी केस लोक काळी करायला लागल्यात बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात गडी पुटं घालून जेवायला लागल्यात पोरांचे कपडे घालून बोंबलत घेण्याला लागल्यात माणसं बायका देखण्या करून हायवेला जेवात्यात नाही तर काय सुधारले जग थोरल्याच्या पोराचं लग्न मोडा धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला धाकट्याचं बैठकीला नव्हता थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली पाहुणे गण लावून निघले त्याच्याच बांधायला गेले तो पाहुण्याला नव्हता राम राम इकडं कुठं पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला मग यानं बघते एवढंच म्हणायचं चांगलं झालं विषय भावाभावांचं जमत नाही पाहुणे काय त्याच्यातून सुटेल नाही
मी नाही तुम्ही नाही कोणीच नाही चांगलं झालं घराकडे चला तो पाहुण्याला रस्त्यातच म्हणला आमच्या भावाच्या बरोबर तुमची पोर पहा बरं मोडलं लगे नाही मोडलं टिपी जळाली गहूच वाढून गेला अरे चांगलं करता आलं नाही तर करू नका आज महाराज फक्त लोक लग्न पत्रिकेमध्ये नाव छापितात पत्रिकेमधले 90 लोक आपले दुश्मन आहेत भाऊबंद राहिले नाही महाराज भाऊबंद कुठे या 2-4 वर्षापासून प्रेत सुद्धा रथात न्यायची वेळ आली वैकुंठ रथ आलाय आता वैकुंठ रथ आता 2-3 वर्षानं प्रत्येक ग्रामपंचायतीला बनवून घ्यावा लागेल तो पेट्रोल टाकून येतो बाप वाडा उलातला भाऊबंद मेले भाऊबंद आणि लोकांना पोर नाही त्याच्यात असा घोटाळा एकच पोरगा असल्यामुळे एवढी पंचायत झाली ही पोर नाव होऊ दिल्याची फळं एवढी वाईट झाली इनमिन एक पोर दे ते सर्व्हिसला त्याने कपडे काढले बापाला पाणी पाजा उघडा झाला तो त्याच्या बायकोने पाहिला कपडे काढ नव्हतं लय लांब जायचे बिगर चपलाच जायचे काढणं कोण नाही सांगा पाणी पाजा तुम्हाला ते धावपळ माई बहीण आता बाळापणाला येणार लहान माई बहीण परीक्षेला गेली ती अजून आली नाही का निकाल घेऊन येते का माणसं राहिले नाही मला माणसं फक्त कडक कपडे घालून नाही चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दावेत नाही याची पैसे बोलावली एकदा माहिती तुम्हाला आपला काय संबंध धाकट्या म्हणलं मी त्याचा नाहीच तर पैसे आता काय संबंध काय करता आपली सवाला म्हणजे नाही म्हणला कोणतो माणूस किती आता तुमचा वाडा तू लागला दाव्याचं प्रवचन करणाऱ्यांची सुद्धा लई पंचायत पैसे मागायचे कोणच्याकडून प्रवचन जात संपूर्ण लोक जात्या कुठून नावा राहिला तसा तो चमन करेल माणसं सापडी तो येताना म्हणा राम राम तुम्हाला मी चुलत भाऊ येते पैसे मागाव मला आणि जो मेन कार्यक्रमाला राहतो तो दगडा उतीड राहतो खाली उघडा बसत राहतो तो हत्याला सापडीत गेला तो उघडाच होता राम राम तो याचाच जोडीदार होता तो म्हणला काय तुमचं वडिलांवर प्रेम वेळेत वेळ करून आले या पेट्रोल पुरती देते या काय करतो तुम्हाला पण मी उघड आहे ना पुढचे दे ना 80 देते माणसं फक्त कपडे घालून चांगले त्यात नाही तर नैतिकता आणि नीती हा विषय संपला एक भाऊ शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे सर्व्हिसवाला शेतीवाल्याला काय म्हणतो माहिती का इतक्या दिवस तो माझी शेती खाली त्यानं सांभाळली म्हणायला पाहिजे का खाली तो काय म्हणतो माहिती त्याला ढोस तसा आहे हा घरातला प्राणी भयानक आहे तो त्याचे इंजेक्शनच आवड्या भाऊ 2-4 महिने रजा काढ एक कांद्याचं पीक काढ पाठी सगळं कांदे तुला मग कळण तुला चिंगळी कशी होत होती बायकोचं ऐकायचं भावांच्या दुश्मनाला लावून द्यायचं म्हणून कधी त्यांना द्यायचं मला आपल्या आई वडील गेले ना आपल्या भावाची जमीन ते जल देऊन टाकत तू तिकडे बाबली लाव भाऊ नाही तर तसं ठेव तुझ्या पोरांचे शापा मान लोक महापोऱ्या भीक मागून जगत नाही तर सालं घाली यांच्या बायकालाही वाईट बोलत महाराज आणि सरी बायने राहते तरी यांना ती बायको जर पण फाशी घेतली घेत वर्ग होती त्यांना आई बाबा नाही कळती खरा आधार त्यांना कोणता वाटतो आणि ती बाईनं आपलं ते अर्धवट मेंदूचं जनावर आणेल ते शाळेतूनच तिला आखरीचं पत्र नाही ना एवढं पीक खाल्लं इतके दिवस खाल्लं ती 12 तास चिंगळे निवडी ती जरा शेतकऱ्याच्या बायकोकडे बघा 4-4 मुळ्या उसाच्या थोडी ती 10 लिटर दूध काढी ती बिचारी मजुरीला जाते 200 रुपये रोजानं 45 डिग्री तापमानाला काम करते बघा जरा तिच्या डोक्यावर टायर ठेवलं ना उन्हाचा कांदे काढताना ते टायर 3 वेळा वाळला करावा लागला एवढं तिनं ऊन सहन केलं तेव्हा तिने 2 ते 4 पाट्या कांदे काढले काय काम करता तुम्ही लिफ्टनं वर जाते लिफ्टनं खाली तिने याला डोस भरी ती तरी हिच्या मनक्यात गॅप आहे डोळ्याला अंधारे आल्या तू सगळी तरी का धरतीला गुतून तुला तुला मोकळं तरी तू येऊन थांब काय काम करायचं नाही फुकाट खायची सवय लागली महाराज या लोकांना प्रत्येक माणसं फक्त शेतकऱ्याचं भांडवल करतात महाराज त्याचं दुःख जाणीत नाही काय करतात
सर्व्हिस वाल्यानं जर 90,000 रुपये पगार असलं, शेतकऱ्याची बाई जर म्हणे ना 3 रुपये पावशेर वांगे त्यानं लगेच देऊन टाकायला पाहिजे. काय फरक पडतो तुला 1 रुपया? तसे 4 रविवार 2 शनिवार घरीच येतो तू काय असं ऑफिसात गाडा मोडतो. 11ला जातो, 5ला येतो, 3 आला तर लगेच जातो. शिवाय गरीबाचे 10-20 खातो. तू तर पगाराला हातही लावी आणि रिटायर झाल्यावर येणार होतो. असं येतो आरतीला भांडण इकडून पण सर घेतले खाशील कोणी कष्ट करायचे नाही, काय नाही महाराज. कधी देण्यात येतं महाराज. ह्या जगात ज्ञानोबारायाने 4 वर्ण सांगितले 8व्या अध्यायात. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. खरं कष्टाचं जगणं फक्त शेतकऱ्याचे, बाकी सगळे भामटेचे. सगळे भामटे. आम्ही सुद्धा चोरच. आम्ही दिवसा दरोडे खोरे चोरच. फक्त घाम कष्ट आणि पोटाला आडे देऊन कमावणारा फक्त एकच माणूस आहे. आणि ते मंडळी भांडवल करते. भांडवल काय जवान का लिखा घरा ध्यानात ठेवून तोला पुढं तुम्ही मला पुढं सरकायचं का तिथंच फिट करायचं. प्रारब्ध बदलवता येत नाही, पण कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध बदलवता येतं. आज हे जे परिवार आहे आवड परिवार, शेतकरी कुटुंबानं एवढा मोठा बंगला बांधला ना, याला 3 गोष्टी आहे. प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आणि कुणाचा तरी आशीर्वाद आहे. माणसं मोठे होत नाहीत कधी, कधीही माणसं मोठे होत नाहीत प्रारब्ध असल्याशिवाय. तुमचं काय मत? आता आपल्या वेळेस काय होतं, हे एवढे कार्टे, एवढा मोबाईल आहे. आपल्याला होतं काय 7वी पर्यंत पाठी होती, तिला 7 आली नुसतं खापार. कमरेला पट्टे नाही, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि दप्तराची गोंद म्हणजे खात्याची गोंद. होतं काय तिच्या चिचुके बोर इट्टी दांडू. 9वी पोत 100 रुपये नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम. असं उन्हाळ्यात नदीला पाणी राहायचं महाराज. पहिले वडे फुल राहायची आणि आखी पोरं उन्हाळ्यात आंघोळीला कुठं भोंगळी. शेट्या वड्याच्या कडाला मंडळी पाण्यातून यायचं, वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. जवळ जर घरचे आले शेट्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पडायची. महाराज देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता या वाड्या आवडलं ती आमच्या पुढे येत्या. राजी कुठं होती? राजी कुठं होती? रात्री नदीला होतो, आता वड्यालचा झाकली सवाला. आणि 10वीला गेले आता एवढं खबर बांधलं पटलं. ते बापाला म्हणतंय काय केलंय मॅश. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणणं मारली छत नाही, मग आता काय करू. यावला नाही म्हणजे पणी मारायचं म्हणजे घ्या ठोकून यासाठी जाऊ. महाराज आज जेवढे माझ्यासमोर सर्व्हिसवाले लोक बसलेत ना, आपण गाड्या फुकट वापरीत नाही आणि बंगले फुकट बांधले नाहीत. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रोल होता. खाली टेबल, त्याच्यावर हात आणि वरून गुरुजीचा रूळ. आपला बाप धोत्रावर होता पण आपल्याला देवच होता. गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. लोक फुकट तहसीलदार होत नाही, फुकट कलेक्टर होत नाही, फुकट प्रांत होत नाही, फुकट एसपी होत नाही, फुकट प्राध्यापक होत नाही, फुकट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही. याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे? आय बाप होता आपला. गरीब बिचारा शिकला पाहिजे. फी मी सोमवारी भरीन, पण पाया पडायचं शिक्षकाच्या. त्याला फी नाहीये पण परीक्षाला काय माणसं होती. 9 वाजता ते आई कांदे लावायला जात आणि तर पोराला म्हणायची भाऊ चहा भाकर खाय आणि मग दुपारी जेवायला ये. आता आई धडधडी सांगते स्वयंपाक झाला नाही, 20 रुपये ने 15ची क्वार्टर पी 5चा गोवा खाय. तिथून आले हाणतो बाप. निसाली बचत गटाच्या मिटिंगला महिलांच्या अनेक समस्या आहेत. हिट बाय पाय तर नाही आवलं तिकडे स्विच निघतील का? स्विच निघतील. आपल्या वेळेस 10-15 जर त्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना, त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं.
रेटावलंच ते बाप बाहेर गेले होते जेवायला यायचे. आता 12 वाजेपर्यंत टोणगे बाहेर येतात. आई म्हणते दरवाजा उघडा ठेवा पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का? ए पप्याची आई आय. 4 गुरुवार करतील सासराव पशी मारे आय. दरवाजा उघडा ठेवा पप्पू येईल. बाप नुसतं म्हणला अरे मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय तेवढी बैल आज बांध. दुपारी बाबलेलं होते ते आता सावलेलं बांध. आता 18 वर्षाचा सांड आहे. त्याला काय बैल बांधायला रोग झाला आलीच मध्ये. त्याला जमन का? नाही जमायचं. जमायचं मग तुका देवाला सोडाय तुला. त्याला पाहिलं भेंडवायला काम येतो तू म्हणते त्याला जमा. आई उलटी पोरला म्हणते तू नको सोडू त्याचा तो सोडीन तो पहिल्यापासून तसाच मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी गुन्हेगारी वाढायला हेच खतपाणी. हे काही कोर्स नाही पुढं. इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे. काय मध्ये केरळवरून हवा भरायला आले महाराज 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. केलाय कधी अभ्यास आपण? एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ. काय त्याला एसी आहे का? एसी आहे का? पोटभर खायलाय का? 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठते. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात येईल. झाडाखाली शिजून भात खात्यात. 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात येईल. पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून भात शिजून खात्यात. आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत. उन्हाळा आहे तर रात्री 3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात. दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस काढतात. काय आपल्या टोणग्याला झाले? 12वीच्या टोणग्याला सुट्ट्या लागून 3 महिने झाले. काय करते? संपला सीजन. आता मागच्या आठवड्यापासून लग्न आहे संपलं. आता बसले थोबड वाजून. आता काय त्या सीजन संपला. आता किशन गलाच तुम्ही. आता काय पाहिजे? ज्याने पाजली तोच रोजान जातोय. तुम्हाला कोण पाहिजे? जे नवरदेवानं 30,000 तिच्यावर आणली ते टालीच्या कामाला जातोय खरी. आता कोण राहत नाही. काढली डांबरीवरची बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या गावात. बाईला वाड्यावर